आंबेगाव खेड तालुक्यातील 15,000 एकर क्षेत्रावर बटाटा लागवड करण्यात आली आहे। पावसाने दडी मारल्याने या लागवडी अडचणीत आल्या आहेत। त्यातच केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या पीक विमा योजनेत बटाटा पिकाचा अंतर्भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार आणि परिसरात बटाटा पिकाचा आगार म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे। जूनच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बटाटा लागवडीला वेग आला आहे। पण लागवडीला 1 महिना पूर्ण झाल्यावर देखील समाधानकारक पाऊस न झाल्याने बटाटा लागवडी वाया जाण्याच्या मार्गावर आहेत। सातगाव परिसरात खरीप हंगामात सर्वाधिक बटाटा लागवड होत असते, पण या लागवडी बहुतांशी पावसावरच अवलंबून असतात। अनुकूल हवामानाने या परिसरात बटाटा जोरदार पिकतो। उत्पादित केलेल्या मालाची घनता जास्त असल्याने आणि साखरेचे प्रमाण कमी असल्याने पांढरे शुभ्र चिप्स मिळतात। उत्पादित मालाला हमी भाव असल्याने बहुतांशी शेतकरी याचे पिकाचे उत्पादन घेतात। सध्या उपलब्ध पाणी पुरवठ्यामार्फत पाणी पुरवठा करून शेतकरी हे पीक वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत। ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, शेतमालाचे नुकसान अथवा नैसर्गिक आपत्ती आल्यास राज्य आणि केंद्र सरकारने पीक विमा योजना लागू केली आहे। पण या योजनेत बटाटा पिकाचा अंतर्भाव नसल्याने शेतकऱ्यांची तरा इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे। सरकारने या पिकाचा देखील विमा योजनेत समावेश करावा अशी आग्रही मागणी शेतकरी करत आहेत। वित्तीय संस्थांकडून घेतलेले लाखाचे कर्ज फेडायचं कसं हा एकच प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे। सी मूव्हीज अँड न्यूज साठी प्रतिनिधी संतोष पाचपुते, मंचर।